नमस्कार. शासकीय सेवेत जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी राजकारण आणि निवडणुकांमध्ये किती सहभाग घ्यायचा किंवा नाही घ्यायचा याबद्दल अनेकदा ना थोडा संभ्रम असतो. तर नेमके नियम काय आहेत हे आज आपण सविस्तरपणे पाहूया. आपल्याकडे यासाठी श्री विष्णुकांत बोरसे, जे सेवानिवृत्त अधीक्षक आहेत कृषी विभागातले, त्यांचं अभ्यास साहित्य आहे आणि त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979, विशेषतः त्यातला नियम 5 याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला दिसतोय. तर मग आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय आणि निवडणूक सहभागाबाबत नक्की कोणते निर्बंध आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आणि या नियमांमागची भूमिका काय हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर आपण अगदी मुळापासून सुरुवात करू. नियम 5चा पहिला भाग म्हणजे 5.1 तो काय सांगतो? सगळ्यात पहिला मूलभूत निर्बंध कोणता आहे राजकीय सहभागावर? हो, अगदी. नियम 5.1 हा म्हणायला गेलं तर या सगळ्याचा पायाच आहे. तो अगदी स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असणार नाही. इतकंच नाही तर राजकारणात जे सक्रियपणे भाग घेतात ना, अशा कोणत्याही संघटनेचा सदस्य होणं किंवा तिच्याशी अन्यथा संबंध ठेवणं याला पण मनाई आहे. अन्यथा संबंध ठेवण्यास मनाई म्हणजे फक्त सदस्यत्व नाही, तर इतर प्रकारचे संबंध सुद्धा. यावर जोर देण्याचं काही खास कारण? होय, हे शब्द महत्वाचे आहेत. अन्यथा संबंध ठेवता येणार नाही याचा अर्थ खूप व्यापक आहे. म्हणजे फक्त कागदोपत्री सदस्य न होणं पुरेसं नाहीये, तर अशा राजकीय पक्षांशी किंवा संघटनांशी इतर कोणत्याही प्रकारे जवळचे संबंध, मदतीचे किंवा अगदी समर्थनाचे संबंध ठेवणं पण अपेक्षित नाही. यामागचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय विचारसरणीशी किंवा पक्षाशी बांधिलकी दाखवू नये, जेणेकरून त्यांच्या कामातला निष्पक्षपातीपणा टिकून राहील. बरोबर. म्हणजे कामावर परिणाम नको व्हायला. आणि या नियमाचा विस्तार अजून पुढे पण आहे, नाही का? फक्त सदस्यत्व किंवा संबंधांपुरता नाहीये हा. नक्कीच. नियम 5.1 पुढे जाऊन हे पण स्पष्ट करतो की शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा राजकीय कार्यात म्हणजे कोणत्याही प्रकारे भाग घेऊ शकत नाहीत. यात सक्रिय सहभाग तर सोडाच, पण अशा कामांसाठी वर्गणी देणं किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदत करणं यावर सुद्धा सक्त मनाई आहे. अच्छा, म्हणजे अगदी आर्थिक मदत सुद्धा नाही चालणार? हो. याचा अर्थ कृतीतून सहभाग, आर्थिक पाठबळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचं सहाय्य या तिन्ही पातळ्यांवर राजकीय तटस्थता पाळणं बंधनकारक आहे. हे निर्बंध म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांकडून जो निष्पक्षपातीपणा आणि अलिप्तता अपेक्षित आहे त्यावर शिक्कामोर्तब करतात. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाशिवाय किंवा सहानुभूतीशिवाय काम करावं हा मूळ विचार आहे यामागे. हे खरंच खूप व्यापक निर्बंध आहेत असं दिसतंय. म्हणजे स्वतः कर्मचाऱ्याने तर पूर्णपणे अलिप्तच राहायचं. पण मग अनेकदा कुटुंबाचा प्रश्न येतोच. म्हणजे कुटुंबातले सदस्य जे शासकीय कर्मचारी नाहीत ते तर राजकीयदृष्ट्या सक्रिय असू शकतात. त्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्याची काही जबाबदारी ठरवली आहे का? कारण ते स्वतः तर ह्या नियमांच्या... हो, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हा एक नाजूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि नियम 5.2 नेमका याच गोष्टीबद्दल बोलतो. हा नियम शासकीय कर्मचाऱ्यांवर एक विशेष आणि बरीच मोठी जबाबदारी टाकतो खरं तर. त्यानुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अशा कोणत्याही चळवळीत किंवा कार्यात भाग घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, जे कायदेशीररित्या स्थापन झालेल्या शासनासाठी घातक ठरू शकतील. नियम स्पष्ट करतो की कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबियांना अशा कार्यांमध्ये फक्त भाग घेण्यापासूनच नाही, तर त्यासाठी वर्गणी देण्यापासून किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदत करण्यापासूनही परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या कृतींवर तर नियंत्रण ठेवायचंच आहे, पण कुटुंबातील सदस्य जर अशा गंभीर प्रकारच्या देशविघातक किंवा शासनविरोधी कार्यात सामील होत असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी सुद्धा कर्मचाऱ्यावर येते. हे थोडं कठीण वाटू शकतं खरं तर. पण समजा कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण त्याचे कुटुंबीय ऐकले नाहीत, तर मग कर्मचाऱ्याला जबाबदार धरलं जातं का? इथेच या नियमाचं गांभीर्य आणि व्यावहारिक बाजू समोर येते. नियम असं म्हणतो की जर शासकीय कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्याला अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यास असमर्थ ठरला, म्हणजे त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले, तर त्याने ती वस्तुस्थिती शासनाला कळवणं बंधनकारक आहे. अच्छा, कळवणं बंधनकारक आहे? हो. याचा अर्थ
फक्त प्रयत्न करणं अपेक्षित नाहीये, तर त्या प्रयत्नांच्या परिणामाबद्दल आणि कुटुंबातील सदस्याच्या भूमिकेबद्दल शासनाला प्रामाणिकपणे माहिती देण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्या कर्मचाऱ्यावर आहे. इथे कर्मचाऱ्याची शासनाप्रती असलेली निष्ठा आणि जबाबदारीची कसोटी लागते. जरी कुटुंबियांच्या कृतींसाठी त्याला थेट शिक्षा होत नसली तरी माहिती न देणं हे मात्र कर्तव्यात कसूर मानलं जाऊ शकतं. हे खूपच महत्वाचं आहे. शासनाला माहिती देणं बंधनकारक आहे. आता पुढचा एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो. आपण राजकीय पक्ष, राजकीय संघटना, राजकीय चळवळी याबद्दल बोलतोय, पण अनेकदा कसं होतं, एखादी संघटना स्वतःला सामाजिक म्हणवते, पण तिचं स्वरूप कदाचित राजकीय असू शकतं, किंवा एखाद्या चळवळीचं स्वरूप काय आहे याबद्दल मतभेद असू शकतात. मग अशा परिस्थितीत एखादा पक्ष किंवा संघटना राजकीय आहे की नाही, किंवा एखादी चळवळ ह्या नियम 5च्या कक्षेत येते की नाही, हे अंतिमरित्या ठरवणार कोण? यात संदिग्धता निर्माण झाली तर काय? हो, आणि अशी संदिग्धता किंवा मतमतांतरे टाळण्यासाठीच नियमांमध्ये स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नियम 5.3 नेमकी हीच संदिग्धता दूर करतो. या तरतुदीनुसार कोणताही पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही, कोणती संघटना राजकारणात भाग घेते की नाही, किंवा कोणती चळवळ किंवा कार्य हे नियम 5च्या अर्थानुसार राजकीय मानलं जावं, या सगळ्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला असेल. म्हणजे शासनाचा निर्णय ह्या बाबतीत अंतिम मानला जाईल. अच्छा, याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याला वाटत असेल की तो ज्या संघटनेशी संबंधित आहे ती सामाजिक आहे, पण शासनाला वाटलं की ती राजकीय आहे. तर शासनाचा निर्णयच बंधनकारक राहील. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांसाठी राजकीय कार्याची किंवा संबंधांची नेमकी चौकट काय असेल हे ठरवण्याचा अंतिम अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवला आहे. एखादी संघटना कितीही सामाजिक कार्याचा बुरखा घालत असली तरी शासनाला जर तिच्या कार्यातून, ध्येय धोरणांमधून किंवा नेत्यांच्या वक्तव्यांमधून असं वाटलं की तिचं स्वरूप राजकीय आहे किंवा ती राजकीय हेतूने प्रेरित आहे, तर त्याबाबतचा शासनाचा निष्कर्ष कर्मचाऱ्यांसाठी अंतिम असेल. यामुळे नियमांच्या अंमलबजावणीत एक समानता आणि सुसूत्रता राखायला मदत होते. कर्मचाऱ्याला स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावण्याची संधी मिळत नाही. हे स्पष्ट झालं. म्हणजे संदिग्धतेच्या स्थितीत शासनाचा निर्णय अंतिम. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, निवडणुका. निवडणुका हा आपल्या लोकशाहीचा आणि राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी निवडणुकीदरम्यान कसं वागावं याबद्दल नियम 5 मध्ये काय विशिष्ट मार्गदर्शन आहे? काय करण्यावर बंधनं आहेत? निवडणुकांसाठी नियम 5.4 मध्ये स्वतंत्र आणि अत्यंत सविस्तर अशा तरतुदी दिलेल्या आहेत. हा नियम अगदी निसंदिग्धपणे सांगतो की कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभा किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत, ज्याला नियमात व्यापक अर्थाने निवडणूक असं म्हटलं आहे, त्यात प्रचार करू शकत नाही. प्रचार नाही म्हणजे सभांमध्ये भाषणं देणं किंवा पत्रकं वाटणं, सोशल मीडियावर प्रचार करणं वगैरे गोष्टी तर आल्याच, पण ह्याशिवाय आणखी काय निर्बंध आहेत? केवळ प्रचारच नाही तर नियम 5.4 पुढे जाऊन सांगतो की कर्मचारी निवडणुकीत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच निवडणुकीसाठी आपलं वजन खर्ची करणं म्हणजे इन्फ्लुएन्स वापरणं किंवा निवडणुकीत सक्रियपणे भाग घेणं म्हणजे टेकिंग पार्ट, यावरही स्पष्ट बंदी आहे. ह्या शब्दांचे अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे इथे. हो, तेच विचारायचं होतं. वजन खर्ची करणं आणि भाग घेणं याचा नेमका अर्थ काय लावला जातो? वजन खर्ची करणं म्हणजे आपल्या पदाचा, अधिकाराचा किंवा अगदी ओळखीचा वापर करून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एखाद्या विशिष्ट उमेदवाराला किंवा पक्षाला फायदा पोहोचवणं किंवा दुसऱ्याचं नुकसान करणं. उदाहरणार्थ, आपल्या अधिकाराचा वापर करून एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराला परवानगी देणं किंवा नाकारणं किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणं. अच्छा. तर भाग घेणं याचा अर्थ अधिक व्यापक आहे. यात निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार किंवा पक्षाच्या बाजूनं सक्रिय होणं, म्हणजे जसं की उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेत काम करणं, बैठका आयोजित करणं किंवा अगदी निधी गोळा करणं, अशा अनेक गोष्टी येऊ शकतात. थोडक्यात, निवडणुकीच्या रिंगणात कोणत्याही बाजूने उतरण्यास मनाई आहे. म्हणजे पूर्णपणे अलिप्त राहायचं आहे. पण मग मतदानाचा हक्क? नाही, अजिबात नाही. जो प्रत्येक नागरिकाला आहे त्याचं काय? शासकीय कर्मचारी म्हणून तो हक्क हिरावून घेतला जातो का? नाही. आणि हा मुद्दा नियम 5.4च्या परंतुकात अत्यंत स्पष्ट केलेला आहे. मतदानास पात्र असलेल्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मतदानाचा हक्क आहे आणि तो बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे. अच्छा,
म्हणजे मतदान करता येतं. हो, लोकशाही प्रक्रियेतला हा मूलभूत अधिकार अबाधित ठेवला आहे. पण इथे एक अत्यंत महत्वाची अट जोडलेली आहे. कर्मचाऱ्याने आपण कोणत्या प्रकारे मतदान करण्याचे योजले आहे किंवा प्रत्यक्ष मतदान केले आहे याबद्दल कोणतीही सूचना देता कामा नये. म्हणजे मत कोणाला देणार किंवा दिलं हे जाहीर करता येत नाही. अगदी बरोबर. मतदानाची संपूर्ण गुप्तता पाळणं अनिवार्य आहे. आपण अमुक एका पक्षाला किंवा उमेदवाराला मत दिलं किंवा देणार आहोत असं जाहीर करणं किंवा तशा प्रकारची कोणतीही कृती करणं ज्यामुळे तुमच्या मतदानाचा कल उघड होईल, हे नियमांचं उल्लंघन ठरू शकतं. यामागचा उद्देश परत तोच आहे, कर्मचाऱ्याची राजकीय भूमिका उघड होऊ नये आणि प्रशासकीय कामात त्याच्या निष्पक्षपातीपणाबद्दल शंका निर्माण होऊ नये. मतदान करा पण गुप्तता पाळा, हे सूत्र महत्वाचं आहे. आता याच नियमांमध्ये काही स्पष्टीकरणं म्हणजे एक्सप्लेनेशन्स पण जोडलेली आहेत असं दिसतंय. ही स्पष्टीकरणं काही विशिष्ट परिस्थितींमध्ये नियम कसे लागू होतात यावर अधिक प्रकाश टाकतात असं वाटतं. त्याबद्दल सांगाल का? होय, बरोबर. यात 2 महत्वाची स्पष्टीकरणं आहेत जी नियम 5.4 च्या तरतुदींना अधिक स्पष्ट करतात. पहिलं स्पष्टीकरण हे निवडणूक प्रक्रियेत जे प्रत्यक्ष काम करतात ना, हजारो शासकीय कर्मचारी, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते सांगतं की जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यावर निवडणुकीचं कामकाज चालवण्यासाठी मदत करण्याची कायदेशीर जबाबदारी सोपवण्यात आली असेल, म्हणजे कायद्याने किंवा शासनाच्या वैध आदेशाने, आणि तो केवळ त्या कर्तव्याचं पालन करत असेल, तर त्याने नियम 5.4चं उल्लंघन केलं असं मानलं जाणार नाही. उदाहरणार्थ जे कर्मचारी मतदान केंद्रांवर काम करतात किंवा मतमोजणी करतात किंवा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इतर प्रशासकीय कामं करतात, त्यांच्यासाठी ही सवलत आहे का? अगदी बरोबर. यात निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी जे बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत, अशा सर्वांचा समावेश होतो. त्यांचं काम हे निवडणुकीत राजकीय अर्थाने भाग घेणं नसतं, तर ती एक प्रशासकीय जबाबदारी असते जी निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्या कृतींना या नियमांचा भंग मानलं जात नाही. हे खूप महत्वाचं स्पष्टीकरण आहे. नाहीतर निवडणूक प्रक्रियाच थांबू शकली असती. आणि दुसरं स्पष्टीकरण कशाबद्दल आहे? दुसरं स्पष्टीकरण हे अधिक थेटपणे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वर्तणुकीशी संबंधित आहेत आणि काही विशिष्ट कृतींना नियम 5चा भंग कधी मानला जाईल हे स्पष्ट करतं. ते सांगतं की शासकीय कर्मचाऱ्याने स्वतःच्या शरीरावर, म्हणजे समजा राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा बॅज लावला, किंवा स्वतःच्या खासगी वाहनावर किंवा आपल्या निवासस्थानावर कोणतंही निवडणूक चिन्ह, इलेक्शन सिम्बल प्रदर्शित करणं, हे निवडणुकीत आपलं वजन खर्ची करणं, युजिंग इन्फ्लुएन्स, या नियमाच्या अर्थानुसार मानलं जाईल. अच्छा, म्हणजे जरी तुम्ही काही बोललात नाही तरी फक्त चिन्ह लावून तुम्ही एक प्रकारे आपला राजकीय कल किंवा पाठिंबा जाहीर करत आहात आणि ते तुमच्या पदाच्या प्रभावाचा वापर करण्यासारखं मानलं जाईल. होय, कारण शासकीय कर्मचाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्या मालमत्तेवर असं चिन्ह लावणं हे इतरांना प्रभावित करू शकतं किंवा किमान तसा संदेश देऊ शकतो. त्यामुळे अशी कृतीसुद्धा प्रतिबंधित आहे. इतकंच नाही तर हेच स्पष्टीकरण पुढे जाऊन आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतं. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराचं नाव मतदार यादीतील सूचक, प्रोपोजर म्हणून सुचवणं किंवा त्याला अनुमोदन देणं, सेकंडर, हे या नियमाच्या अर्थानुसार निवडणुकीत भाग घेणं मानलं जाईल. अरे बापरे, म्हणजे उमेदवारी अर्जावर सही करणं सुद्धा नियमांचं उल्लंघन ठरेल. अगदी, कारण उमेदवाराचं नाव सुचवणं किंवा अनुमोदन देणं ही एक प्रकारे त्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा देण्याची कृती मानली जाते. त्यामुळे अशी कृतीसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निषिद्ध आहे. या दुसऱ्या स्पष्टीकरणामुळे कर्मचाऱ्याने निवडणुकीदरम्यान कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात याची यादी अधिक स्पष्ट होते. वैयक्तिक राजकीय अभिव्यक्ती आणि व्यावसायिक तटस्थता यांच्यातील सीमारेषा इथे अधिक घट्टपणे आखलेली दिसते. हे खरोखरच महत्त्वाचे नियम आहेत आणि त्यांची अंमलबजावणी प्रशासनाच्या विश्वासार्हतेसाठी गरजेची आहे, हे नक्की. आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधला नियम 5, जो शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजकीय आणि निवडणूक सहभागाबद्दल आहे, त्यावर श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यास साहित्याच्या आधारे खूप सविस्तर आणि उपयुक्त चर्चा केली.